हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 10वा बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 11वा बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. विजया खूप मनातून त्याला सांगते की गोष्टी शेअर केल्याने मन हलके होते. तसे योगेशला पण ही गोष्ट पटते. 5 वर्षाची गोष्ट त्याने मनात दाबून ठेवली होती, त्यामुळे त्याला कित्येकदा झोप येत नव्हती आणि म्हणून बरेचदा किंवा रोज म्हटलं तरी चालेल तो बारमध्ये ड्रिंक करीत बसायचा, अगदी शुद्ध हरेपर्यंत. पण त्याला आता विजयात एक जवळची मैत्रीण दिसते, जी त्याला समजावून घेईल आणि तिच्या सोबत बोलून कदाचित त्याच्या मनावरील ओझं कमी होईल. तो बेडवर मागे टेकून बसतो. विजया पण त्याच्या बाजूला बेडला टेकते, पण चेहरा त्याच्याकडे असतो. योगेश एक बार डोळे बंद करून उघडतो आणि विजयाकडे बघतो. ती जणू आतुर झालेली असते ऐकण्यासाठी. योगेश तिच्याकडे बघत विचार करतो, कुठून सुरुवात करू? मी तुला अगदी सुरुवातीपासून सांगतो. विजया मान हलवत, माझे आजोबा मिस्टर काटकर यांचे 3 मुले. मोठे काका शशिकांत काटकर, सेकंड माझे वडील विजय काटकर आणि लहान काका चंद्रकांत काटकर. सुरुवातीला आजोबांचे कपड्यांचे मोठे दुकान होते. हे सगळे एकत्र एकाच वाड्यात राहायचे. विजय आम्ही पिढीजात श्रीमंत नाही, पण अप्पर मिडल क्लासमध्ये मोडतो. घरात कशाचीही कमी नव्हती. मोठ्या जागी दुकान असल्याने दुकान चांगले चालायचे. नोकर पण भरपूर होते दुकानात. पण एक दिवस सरकारी फर्मान आले. रोडलगत दुकान असल्याने रोड मोठा होत होता, त्यात आमच्या दुकानाची जागा गेली. सरकारकडून आम्हाला आमच्या दुकानाची मोठी रक्कम मिळाली, पण दुकान गेल्याने घराचे तुकडे झाले. मोठ्या काकाने त्या रकमेतून त्याच्या हिस्साची रक्कम मागितली, कारण त्यांना स्वतःचे दुकान टाकायचे होते. त्याच्या पावलावर पाऊल टाकून लहान काकाने पण तेच केले. आजोबांना राग आला आणि त्यांनी 3 हिस्से करून पैसे वाटून दिले. सोबतच वाड्याचे पण 3 हिस्से करून तिघांना अलग केले. दोन्ही काका वेगळे झाले, पण एकानेही आजोबा आजींना आपल्यासोबत नाही ठेवले. बाबांनी मात्र आजोबांना आपल्यासोबत ठेवले आणि मग आजोबा आणि बाबांनी मिळून कापड उद्योग सुरू केला. सुरुवातीला खूप अडचण गेली, पण नंतर उद्योग जोमाने चालू लागला. मला आजोबा लहान असताना पासून सगळ्या गोष्टी शिकवायचे. ते फॅक्टरीत पण न्यायचे मला, त्यामुळे मला त्या उद्योगात इंटरेस्ट वाटायला लागला. मी 10वी झाल्यानंतर कॉलेजवरून फॅक्टरीत जायचो. हळूहळू काम शिकत गेलो आणि फॅक्टरीत काम बघायला पण लागलो. मी बऱ्याचशा सक्सेसफुल डील केल्या, त्यामुळे आमचा टर्नओव्हर वाढला. काम वाढले तशी मी मुंबईत नवी कंपनी ओपन केली. काकांचे दुकान खूप काही चालत नव्हते आणि बाबांची प्रगती पाहून ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि मग आम्ही पुन्हा एकत्र राहायला गेलो वाड्यात. बाबांच्या कंपनीत त्यांना 40%ची पार्टनरशिप दिली आणि बाबा 60%चे पार्टनर झाले. त्यामुळे कंपनीत अंतिम निर्णय आमचा असतो. मुंबईत आल्यावर मी इथली कंपनी बघू लागलो. मला आजी आजोबांची खूप आठवण यायची, पण ते आपले देव सोडून कुठेही जात नव्हते. म्हणून मी हा बंगला बांधला सगळ्यांचा विचार करून आणि त्यांना त्यांच्या देवासोबत इथे आणले. दोन्ही काका वाडा बघत होते. बाबा पण काही दिवस इकडे काही दिवस तिकडे असा कंपनीचा कारभार बघत होते. आमचे कुटुंब खूप मोठे आहे. विजया, मी आईबाबांचा एकुलता एक मुलगा, पण मोठ्या काकांना 2 मुले, सूर्या आणि रोहन. तुला सांगू विजया, सूर्या आणि मी एकाच दिवशी जन्मलो. फक्त 2 तासांनी मी मोठा आहे त्याच्यापेक्षा. आम्ही रविवारी जन्मलो ना, म्हणून आमचे नाव योगेश आणि सूर्या ठेवले. आमचा बर्थडे पण एकत्र साजरा व्हायचा. विजया विचार करीत, मोठ्या काका आणि बाबांचे लग्न काय एकाच वेळी झाले होते? नाही ग, काकूला खूप प्रॉब्लेम होता, त्यामुळे खूप ट्रीटमेंट घेऊन त्यांना उशिरा मूल झाले. विजया, अच्छा. आणि लहान काकांना किती मुले आहेत? योगेश, लहान काकांना 2 मुले आहेत. मोठा शिशिर आणि लहान मुलगी वैजयंती. आमच्या संपूर्ण कुटुंबात एकच मुलगी आहे, त्यामुळे सगळ्यांच्या खूप लाडाची. आजोबांना तर ती झाल्यावर एवढा आनंद झाला होता की त्यांनी त्यांच्या फेवरेट हिरोईनचे नाव तिला दिले. पण घरात सगळे तिला वैजूच म्हणतात. आम्ही मुंबईत शिफ्ट झालो तरी महिन्यातून 2दा तरी सूर्या, रोहन आणि शिशिर इकडे भेटायला यायचे. योगेश उदास होत, खूप छान फॅमिली होती ग आमची, पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विजय, असे काय झाले की तुमची फॅमिली दूर झाली? योगेशचे डोळे भरून येतात. तो डोळे पुसत, मी इकडे ऑफिस एकटाच सांभाळत होतो. मीच उभी केलेली कंपनी, म्हणून बाबांनी ती पूर्ण माझ्या नावावर सोपवली होती. एकदा ऑफिसला जात असताना माझ्या कारसमोर एक मुलगी आली. मी कारमधून उतरून तिला बघितलं तर ती बेशुद्ध होती.
मी बॉटलमधील पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडून तिला शुद्धीवर आणलं. तिची थोडी माहिती घेतली तर कळालं की ती खूप गरीब आहे आणि तिला नोकरीची खूप गरज आहे. म्हणून मी तिला माझ्या ऑफिसमध्ये बोलवले. आजोबांनीच शिकवले होते की गरजूंना आपल्याला शक्य असेल ती मदत आपण जरूर करावी. तिचे डॉक्युमेंट बघून मी तिला सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवले. विजय त्याला मध्येच तोडत, ही तीच मुलगी का शन्या राणे? योगेशला आश्चर्य वाटते की हिला तिचे नावही पाठ आहे. तो शांतपणे, हो तीच मुलगी. तशी कामात अतिशय हुशार होती ती आणि कामही प्रामाणिकपणे करायची. सुरुवातीला ती नेहमी चुडीदार सलवार कुर्ताच घालून यायची, पण नंतर 2-3 महिन्यांनी हळूहळू तिचा ड्रेसिंग सेन्स बदलला. ती मॉडर्न होऊ लागली, फॅशन करायला लागली. हा सगळा बदल मला दिसत होता, पण तो तिचा वैयक्तिक भाग आहे म्हणून मी दुर्लक्ष केले. माझ्या मनात यायचे पण की ही गरीब आहे, मग मेकअप, ड्रेसेस आणि त्यावर मॅचिंग ॲक्सेसरीजवर इतका खर्च कशी करते. पण तिचे काम परफेक्ट होते म्हणून मी सगळे इग्नोर केले. नंतर मग ती अगदीच तोकडे कपडे घालून ऑफिसला मध्ये यायची. टॉपचे मोठे गळे, तर कधी खूपच शॉर्ट, मिडी आणि ते सगळे दिसावे अशा पोझिशनमध्ये ती माझ्यासमोर बसायची. ऑफिसचे मेल एम्प्लॉईज काम सोडून तिलाच बघत बसायचे. ऑफिसचं वातावरण बिघडत चालले होते. शेवटी मी एक दिवस तिला केबिनमध्ये बोलून वॉर्निंग दिली की कंपनीत काम करायचे असेल तर व्यवस्थित यावे लागेल आणि यानंतर जर असे तोकडे कपडे घालून ऑफिसला आली तर तुला कामावरून काढण्यात येईल. ती घाबरली आणि माझ्या हातापाया पडून माफी मागितली की यानंतर असे काही करणार नाही, पण मला जॉबवरून नको काढू. मी पण तिला सांगितले की तुझा जॉब आता तुझ्या बिहेवियरवर डिपेंड आहे. त्यानंतर ती पुन्हा सलवार कुर्ता ओढणीवर येऊ लागली. मला वाटले ती जॉब सोडण्याच्या भीतीने सुधारली. कधी कधी पैसा आला की लोक बिघडतात, स्वतःला खूप हाय प्रोफाईल दाखवायचा प्रयत्न करतात. तिचेही तसंच झाले असेल, पण वेळ राहता सुधारली म्हणून मी सगळं विसरलो. इकडे दिवसेंदिवस माझ्या कंपनीचे नाव होत होते. योगेश टेक्सटाईल कंपनी आता मोठ्या स्टेपवर जाऊ लागली. माझे नाव पण टॉप मोस्ट बिझनेसमॅनमध्ये येऊ लागले. घरचे सगळे माझ्या यशात खूप खुश होते. अशात सगळ्यांना माझ्या लग्नाचे वेध लागले. मी पण लग्नासाठी होकार दिला कारण मला काही प्रॉब्लेम नव्हताच. जो अँड जो कंपनीचे ओनर मिस्टर शहा यांची एकच मुलगी होती. त्यांना वाटले माझ्याशी त्यांच्या मुलीचे लग्न करून दोन्ही कंपनी मर्ज करायची, म्हणजे त्यांची कंपनी त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलीजवळ राहील. त्यांची कंपनी पण टॉप मोस्ट कंपनी होती, पण ते गुजराती होते, त्यामुळे आई बाबा आणि आजीला ते स्थळ पसंत नव्हते. मी आजोबांच्या शब्दाबाहेर जाणार नाही हे सगळ्यांना माहीत होते. दोन्ही काकांना मात्र लग्नानंतर आपली आणि त्यांची कंपनी मर्ज झाली तर मार्केटमध्ये आपल्याला टक्कर देण्यासाठी कोण हिंमत करू शकणार नाही आणि आपण जास्त ताकदवर होऊ. त्यांच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने हे हिताचे होते, म्हणून त्यांना यापेक्षा चांगली ऑफर नाही असे वाटत होते. दोन्ही काका आणि काकूंनी मिळून आजोबा, आई, बाबा आणि आजीला पटवले. आजोबांनी होकार दिला म्हणून मग मीही तयार झालो. आमचा होकार कळताच शहाने लगेच एंगेजमेंटची तारीख काढली आणि आमची लगेच एंगेजमेंट झाली, तेही अगदी शाही पद्धतीत. 5 स्टार हॉटेल बुक केले होते शहाने. आमच्या एंगेजमेंटला बरेच मोठमोठी हस्ती उपस्थितीत होते. टॉप मोस्टचे सगळे बिझनेसमॅन, काही नेते मंडळी, तर काही बॉलिवूड स्टार पण होते आणि सगळी मीडिया. दुसऱ्या दिवशी तर सगळ्या न्यूज चॅनलवर आमच्या एंगेजमेंटची न्यूज सुरू होती, कारण 2 टॉप मोस्ट कंपनी मर्ज होणार होती. यामुळे काही कंपन्या हादरल्या पण होत्या, कारण त्यांचे मार्केट डाऊन व्हायची भीती. लग्न मात्र आम्ही 1 महिन्यांनी करायचे ठरवले. एंगेजमेंटनंतर मी जेव्हा ऑफिसला गेलो तेव्हा सगळ्या स्टाफने मला कॉंग्रॅच्युलेशन केले, फक्त तिने सोडून. थोडेफार सरप्राईज झाले की तिने मला विश का नाही केले, पण असेल काही कारण म्हणून मी इग्नोर केले. ऑफिस सुटायच्या वेळी ती माझ्या केबिनमध्ये आली आणि म्हणाली की तिला माझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. मी पण हातातले काम सोडून तिला बोल म्हटले. काही वेळ ती शांत राहिली, मग थोडी अडखळत ती मला म्हणाली की सर, तुम्ही मला खूप आवडता. आय लव्ह यू सर. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. हे ऐकून मी आधी शॉक झालो. काय बोलावे, काय समजवावे काहीच कळत नव्हते. ती मात्र रडून रडून सांगत होती. मी तिला थोडं शांततेत हँडल करायचे ठरवले. मी तिला समजावले की माझी एंगेजमेंट झाली आहे आणि तू असा काही विचार सोडून दे. माझ्या मनात असे काहीही नाही. तू तुझ्या कामावर फोकस कर आणि तुलाही एक चांगला लाईफ पार्टनर जरूर मिळेल. पण
माझा विचार करणे सोडून दे. तू माझ्यासाठी फक्त एक एम्प्लॉई आहे. तिला किती कळले किती नाही माहीत नाही, पण नंतर 3-4 दिवस ती ऑफिसला आली नाही आणि रीतसर काही कळवले पण नाही. माझ्या मनात आले की फोन करावा. ती का नाही आली? काही बरे वाईट तर नाही केले, पण मग वाटले की मी जर जास्त विचारपूस केली तर तिचा गैरसमज नको व्हायला की मलाही ती आवडते. म्हणून मी शांत राहिलो आणि ऑफिसच्या एका एम्प्लॉईला तिची माहिती काढायला सांगितली. पण त्या अगोदर तिने ऑफिस जॉईन केले. ती कुणाशी काहीही बोलत नव्हती. आपले काम करायची आणि निघून जायची. माझ्याकडे बघत पण नव्हती. मला वाटले की ती समजली आणि तिने सगळे विसरून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली. पण मी चुकीचा ठरलो. 2 दिवसांनी ती ऑफिस सुटल्यावर माझ्या केबिनमध्ये आली. त्यावेळी सगळा स्टाफ निघून गेला होता. मलाही आश्चर्य वाटले की आता हिला काय बोलायचे आहे, पण त्या दिवशी ती कोणी बिचारी मुलगी नव्हती. तिने ॲटिट्यूडने आपल्या हाताची घडी घातली आणि मला रोखून बघत मला म्हणाली, सर मग काय विचार केला तुम्ही माझ्या प्रपोजलचा? मला काहीच कळले नाही. मी तिला प्रतिप्रश्न केले, प्रपोजल? कसले प्रपोजल? तर ती हसत मला म्हणाली, अहो तेच, माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुमच्याशी लग्न करायचे. मी म्हटलं लग्न? वेडबीड लागलं की काय तुला? माझे लग्न फिक्स झाले आहे, माहीत नाही का तुला? तर ती पुन्हा तशीच विचित्र हसत मला म्हणाली, अहो फिक्स झाले फक्त, लग्न कुठे झाले? फिक्स झालेले मोडता येते. योगेश, मी कशाला लग्न मोडू आणि तुझ्या वायफळ बडबडीत मला इंटरेस्ट नाही. चल निघ आता. मी रागाने बोललो. ती पण रागाने लाल होत दात ओठ खात तिने एक कटाक्ष टाकला आणि मला म्हणाली, लवकरात लवकर तुझे लग्न मोड आणि माझ्याशी लग्न कर. मी तुला 5 दिवसांचा वेळ देते आणि जर तू असे नाही केले तर परिणाम वाईट होतील. मग तयार राहा परिणामाला आणि मला हलक्यात घेऊ नको. मी काय करू शकते तुला याची कल्पनाही नाही करू शकत. मी तुला पूर्ण बर्बाद करू शकते, समजलं? आणि ती तरातरा निघून गेली. मी पुन्हा चेअरवर बसत विचार करू लागलो. आजपर्यंत अगदी शांतपणे काम करणारी ही इतकी हुशार मुलगी अचानक अशी का झाली? कदाचित हिच्या डोक्यावर परिणाम तर नाही झाला, नकार पचवता नाही आला म्हणून मेंटली डिस्टर्ब तर नाही झाली. मी या सगळ्या गोष्टींना तितके गांभीर्याने नाही घेतले. मला वाटले की मी एक टॉप मोस्ट बिझनेसमॅन आणि ही एक गरीब साधी एम्प्लॉई. ही काय करणार मला बर्बाद? तिला बावळट समजून मी पूर्णपणे तिला इग्नोर केले आणि ही गोष्ट मी घरी कुणाला सांगणे जरुरी पण नाही समजले. 5 दिवस गेले आणि लंच ब्रेकमध्ये ती पुन्हा केबिनमध्ये आली. तिला बघून माझा पारा भडकला. मी रागाने बघत तिला म्हटले, आता का आली तू? कोणते काम आहे? आठवत? ओ हो, तू 5 दिवसाचा वेळ दिला होता तो संपला म्हणून आली का? ती पुन्हा हाताची घडी घालून मला रोखून बघत स्माईल करीत माझे बोलणे ऐकत होती. तिच्या स्माईल करण्याने मला अजून राग आला. ती अगदी शांतपणे मला म्हणाली, तुम्ही मला सिरियसली नाही घेतले. मी जे सांगितले त्याकडे तुम्ही लक्ष पण नाही दिले. तुम्हाला वाटत असेल मी पोकळ्या धमक्या देते, करू काही शकणार नाही, हो ना? मी काहीही रिॲक्ट न करता तिला बघत होतो. तिने माझ्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत म्हटले, आता बघ मी काय करते. आणि ती 4 पाऊल मागे गेली. स्वतःचे केस थोडे अस्ताव्यस्त केले, ओढणी बाजूला फेकली आणि कुणीतरी तिला जबरदस्तीने पकडले आहे आणि ती आटोकाट सुटण्याचा प्रयत्न करीत आहे अशी ॲक्टिंग करायला लागली. मला तिचे काय चालू आहे काहीच कळत नव्हते. मी फक्त माझ्या चेअरवरून हे सगळं बघत होतो. नंतर तिने स्वतःचा ड्रेस खांद्यावरून ओरबडला, त्यामुळे तो तिथून थोडा फाटला आणि लगेच तिला मागे सोफ्यावर कोणीतरी ढकलले अशी ॲक्टिंग करीत ती सोफ्यावर जाऊन पडली. हे सगळं बघून माझा संताप झाला, कारण तिच्या त्या अवताराकडे बघून कोणीही म्हणेल की हिच्यासोबत कोणीतरी जबरदस्ती केली. मी तावातावाने तिच्या जवळ गेलो आणि रागाने तिचे जोरात मागून केस पकडले आणि म्हटले, तुझा वरचा मधला काय रिकामा आहे काय? इतके दिवस इथे काम करीत आहे तरी तुला हे माहीत नाही की काय की केबिनमध्ये कॅमेरा लावला आहे? तू जे काही आता केले ना ते सगळं रेकॉर्ड झाले असेल, समजले? तुझी नौटंकी झाली असेल तर निघ इथून लवकर आणि पुन्हा मला तोंड दाखवू नको. मी इतके बोलूनही तिची नौटंकी सुरूच होती. ती तेव्हाही रडत हात जोडून मला जणू विनवणी करत असल्यासारखी, सर मला सोडा, मी तुमच्या हातापाया पडते, मला सोडा सर, माझ्यावर दया करा. आणि जसे मी तिचे केस ओढले तशी ती बाजूची ओढणी स्वतःभोवती लपेटून घेत रडत रडत धावत केबिन बाहेर निघून गेली आणि मी अवाक होत बघत राहिलो.
बाहेर सगळ्यांनी तिला धावत जाताना पाहिलं, तेही तशा अवस्थेत पाहिलं आणि सगळ्यांना वाटले की मी काहीतरी चुकीचे केले. माझे डोके संतापाने तापले होते. काय करावे सुचत नव्हते. मी सरळ कारची चावी घेऊन बाहेर पडलो आणि वाट जाईन तिकडे कार पळवत होतो. सायंकाळी मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की माझ्या विरुद्ध शनाया राणेने अटेम्प्ट टू रेपची तक्रार दाखल केली. मला आधीच कळून चुकले होते की असं काही करेल, म्हणून मी आधीच आमच्या वकिलाशी बोललो होतो. त्यांनी मला लगेच अटकपूर्व जामीन मंजूर करून दिला. मग आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये बसून केस डिस्कस करत होतो. तेव्हा मी त्यांना जे घडले ते सगळे सांगितले आणि हेही म्हटले की तिची जी काही नौटंकी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असेल. मग आम्ही त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज बघितले आणि ते बघून शॉक झालो. विजया आश्चर्याने काय झाले होते? योगेश, माझी केबिन खूप मोठी आहे. त्यात एक साईडला सोफा लावून ठेवला आणि एक साईडला माझा टेबल. कॅमेरा मी असा लावला होता की ज्यात पूर्ण केबिन कव्हर होईल. पण त्या दिवशीच्या फुटेजमध्ये बघितलं तर फक्त सोफ्याजवळील एरियाच त्यात दिसत होता आणि त्या फुटेजमध्ये असे दिसत होते की शनायावर कोणीतरी जबरदस्ती करीत आहे. तिला जबरदस्तीने पकडले आहे, पण तिचा फक्त बॅकफेसच दिसत होता. ज्या व्यक्तीने पकडले तो नव्हता दिसत. त्यानंतर असे वाटले की त्याने तिची ओढणी फेकली आणि त्याने तिला सोफ्यावर भिरकावले. हे सगळं ती करीत होती, पण त्या कॅमेऱ्यात तसं काहीच नव्हतं लक्षात येत की ती करीत आहे. तिचा फक्त मागचा पोर्शन दिसत होता आणि शरीराची हालचाल दिसत होती. म्हणजे त्यावरून ती केबिनमध्ये होती आणि कुणीतरी जबरदस्ती करत होते हे दिसत होते. त्यानंतर ती सोफ्यावर पडल्यावर मी रागाने तिचे केस पकडले आणि ती मला सोडा सोडा म्हणून विनवणी करीत आहे असं दिसत होते. तो कॅमेरा फुटेज टोटली माझ्या अगेन्स्ट एक पुरावा होता. माझा वकील आणि मी दोघेही ते बघून शॉक झालो. काय करावे सुचत नव्हते. माझ्या स्टाफला पण असे वाटत होते मी काहीतरी चुकीचे केले. मला घरी कसे सांगावे कळत नव्हते, पण त्यांना न्यूजमधून ही बातमी कळाली. सगळे खूप चिडले. मी त्यांना समजावलेही मी असे काहीही केले नाही. फक्त आईचा माझ्यावर विश्वास होता. आजोबा, आजी, बाबा खूप शॉक झाले हे ऐकून. केस कोर्टात लागली. तिच्या वकिलाने नेमके तेच फुटेज मागितले. त्यावरून त्यांनी आपली कहाणी कोर्टात मांडली. माझ्या वकिलाने पण आपली बाजू मांडली. मी त्यात जबरदस्ती करताना दिसत नव्हतो, पण माझी चूक ही झाली की मी नंतर रागाने तिच्या जवळ जाऊन तिचे केस पकडले. त्या केबिनमध्ये तिच्या व्यतिरिक्त मी होतो, म्हणून जबरदस्ती करणारा मीच होतो हे त्यांनी सिद्ध केले. पण आम्हीही हार मानली नाही. हे सगळे प्लॅन आहे हे प्रूफ करण्यात आम्ही यशस्वी झालो. विजय गोंधळून, ते कसे काय? योगेश, मला कळत नव्हते कॅमेऱ्याचा अँगल कसा चेंज झाला आणि नेमकी ती माझ्या टेबलच्या जवळून 5 फुटाच्या अंतरावर कशी उभी राहिली. कारण ती माझ्याशी बोलली आणि काही पावले मागे जाऊन तिने नाटक सुरू केलं. माझ्या वकिलाचा अंदाज खरा ठरला. हे सगळं ती एकटी करत नव्हती. तिच्यासोबत तिचा एक मित्र पण होता. एकदा त्यांचा वकील बाहेर गेला होता आणि ती आणि तिचा मित्र त्यांना भेटायला गेले. तेव्हा त्यांच्या वकिलाने त्यांना बसायला सांगून आपल्याला अर्धा तास वेळ लागेल तेव्हा तुम्ही ऑफिसमध्येच वेट करा असे सांगितले. पण नेमके वकिलाचे काम 10 मिनिटात आटपून ते लवकर परतले. तेव्हा त्यांनी या दोघांना बोलताना ऐकले आणि तिच्या वकिलाला कळाले की हे सगळं त्यांनी प्लॅन केलेले होते. माझा काहीही दोष नसताना फक्त पैशासाठी हे गुंभाड रचले होते. विजया, पैशासाठी? पण तुम्हाला जेलमध्ये टाकून तिला पैसा कसा मिळणार असता? योगेश, अगं तिला मला जेलमध्ये टाकायचे नव्हते. तिला केस उभी करून मला अडकवायचे आणि मग माझी प्रतिष्ठा पणाला लागली की ती वाचवण्यासाठी मी तिला केस मागे घ्यायला सांगेन आणि त्यासाठी मी कितीही पैसा देऊ शकतो असे तिला वाटत होते. मी पूर्ण अडकलो. आता वाचू शकत नाही तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्याय नसेल ना. आणि ती काही कोणी गरीब मुलगी नव्हती. तिचे तेच काम होते. श्रीमंत मुलांना फसवून ऐश करायची आणि पैसा काढायचा. पण माझी इमेज बघता तिला माझ्याशी लग्न करून आयुष्यभर सुखात ऐशोआरामाचे जीवन जगायचे होते. तिने मला खूपदा जाळ्यात ओढण्याचा, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तिला सक्सेस नाही मिळाले. मग तिने डायरेक्ट प्रपोज केले, पण मी साफ नकार दिला. म्हणून मग तिने माझ्याकडून पैसे काढायचा हा मार्ग निवडला. तिचा वकील एक चांगला माणूस होता. तिच्या चुकीमुळे
एक चांगला व्यक्ती आयुष्यातून उठेल, माझा बिझनेस मी पूर्ण बर्बाद होईल म्हणून त्याला वाईट वाटले. काहीही चूक नसताना त्या व्यक्तीला सजा देणे हे त्याच्या तत्वात बसत नव्हते आणि म्हणून त्याने येऊन आम्हाला सांगितले की ती रात्री 3 दिवस ऑफिसमध्ये आली आपल्या मित्राला घेऊन आणि त्यांनी कॅमेऱ्याचा अँगल चेंज केला आणि मग रेप करायचा प्रयत्न कसा झाला यासाठी त्यांनी रंगीत तालीम केली. काय करायचे, कुठे उभे राहायचे आणि किती वेळाने सोप्यावर पडायचे आणि मग ओढणी काढून केबिन बाहेर कसे निघायचे हे सगळं नीट व्यवस्थित त्यांनी नाटक बसवल्यासारखं बसवलं होतं. मी हे ऐकून खूपच शॉक झालो. ज्या मुलीला मी मदत म्हणून नोकरीवर ठेवलं तिने काही पैशासाठी असे इतक्या खालच्या थराला जाऊन मला अडकवण्याचा प्लॅन बनवला. मी तिच्या वकिलाला विनंती केली की या केसमध्ये माझी मदत करावी. त्यांनाही वाटत होते की निरपराधाला सजा नको व्हायला म्हणून त्यांनी आम्हाला मदत करायचे वचन दिले. चला मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.